सध्या चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीचं वारं वाहत आहे आणि हे वारं वाहत आहे 3 उमेदवारांच्या बाजूने. एक नाना काटे, दुसरे राहुल कलाटे आणि तिसरे अश्विनी जगताप. पण नेमकं चिंचवडकरांना काय वाटतं, या पोटनिवडणुकीसाठी योग्य उमेदवार कोणता आहे हे आपण स्थानिक लोकांकडून समजून घेणार आहोत. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो आहे चिंचवडमधील बिजलीनगर हा परिसर. या ठिकाणच्या लोकांना काय वाटतंय ते त्यांच्याकडून समजून घेऊयात. इलेक्शन लागलंय, काय वाटतंय, कोणता उमेदवार चांगला वाटतोय? उमेदवार सगळेच चांगले आहेत. तिन्ही चांगले आहेत. 3 टर्म लक्ष्मण जगताप हेच आमदार राहिलेत. आता परिवर्तन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? आम्हाला रिक्षा भरपूर काढून दिल्यात त्यांनी, म्हणजे धंदाच होईल असा. लक्ष्मण जगतापांना मग असंच म्हणावं लागेल ना. बरं. नाना काटे आणि राहुल कलाटे पण रिंगणात आहेत ना. मग काय वाटतं? दोघं चांगले आहेत. ठीक आहे, या पलीकडे जाऊन तुम्हाला काय जे वाटतं? लक्ष्मण जगतापने दिलं ते दोघं आले तरी तेच देणार आहेत. बरं, म्हणजे तुम्हाला परिवर्तन नकोय? परिवर्तन आता काय, आपण उभं राहिलो हे परिवर्तनच आहे ना. आणखी काही स्थानिक प्रश्न तुमचे? आता हे बघा ना, तुम्हाला दिसतं आहे का, दिसतंय ना लाईनला किती कचरा आहे. बरोबर आहे की नाही? मग कुठला आला तरी तेच करणार आहे. 70 वर्षवाल्यांनी बी तेच केलं आणि 10 वर्षवाल्यांनी तेच केले. आता बदल घडू शकतो असं वाटतंय? कसला बदल? जे 70 वर्षांनी जे काम करून ठेवलं तेच 10 वर्षवाले करतात, फक्त रिपेरिंग. बदल नाहीच. काय बदल आहे? सगळं इथं आहे. स्टेडियम इथं आहे, मॉल इथं आहेत, हॉस्पिटल इथं आहेत, रोड हायफाय आहेत, बिल्डिंग मोठ्या मोठ्या टावर व्हायला लागले. नाना काटे पण मैदानात आहेत, मग आता बदल झाला पाहिजे असं नाही वाटत? बदल आता शेवटी कसं आहे, तिन्ही उमेदवार चांगलेच आहेत आम्हाला. आता नावं कोणाला ठेवायची? कोण आहेत उमेदवार? नाना काटे, राहुल कलाटे आणि अश्विनी काय जगताप. वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे की आहे तसंच ठीक आहे? नाही, परिवर्तन झालं पाहिजे. मग कुणाच्या बाजूने वाजतंय वारं? वारं आता हे काटे आणि कलाटे. मग काय, काटे से कलाटे का कलाटे पासून काटे, काय वाटतंय? काटे काटे नाना काटे. नाना काटे. ठीक आहे. कलाटे का बरं नको? कलाटे अपक्ष आहे, पक्षांचा पाठिंबा पाहिजे ना बाकीच्या. बरं, पण राहुल कलाटेंचं काम पण चांगलं आहे. नाही आहे ना, काम चांगलं आहे. चेहरा आहे. हो, चांगलं आहे. पण आता काय झालं, हे आघाडीने उमेदवार दिला नाना काटे, हां, त्याच्यामुळं मग नाना काटे. नाना काटे. बरं, ठीक आहे. आणि परिवर्तन झालं पाहिजे ना. आता मोकार महागाई करून ठेवली यांनी, बीजेपी नको आहे सध्या. आता नको नको आहे, नको. बरं, ठीक आहे. नाना आणि राहुल कलाटेंना शिवसेनेचाही छुपा पाठिंबा आहे असं म्हणतात. मग नाही, छुपा पाठिंबा असता तर मग हे बाकीचे लोक आले नसते ना, बाकी प्रचारासाठी आले नसते. बरं, ठीक आहे. नाना काटे, राहुल कलाटे, अश्विनी जगताप. तसं सांगता येतं तर नाना काटेचं सांगता येतं इथं. बरं, राहुल कलाटेंबद्दल काहीच माहिती नाही? माहिती आहे, पण आता त्यांचं काय पक्ष नसल्यामुळे, अपक्ष असल्यामुळे त्यांच्यावर पाठिंबा जरा कमी आहे ना त्यांचा. राहुल कलाटेंना. बरं, ते अपक्ष उभे राहिलेत मतदारांच्या जीवावर. त्यांचं म्हणणं असं आहे, मी अपक्ष असलो तरी मतदार माझ्यासोबत आहेत मतदार त्यांच्यासोबत. पण कसं होतं, बाकी ठिकाणी कामं पण तसे काही ठिकाणी. आता कसं इलेक्शन आल्यामुळे काही लोकांचे चेहरे ओळखू यायला लागलेत. इलेक्शनच्या आधी कोणीच येत नाही. अगोदर तुम्ही राहुल कलाटेंना ओळखतो. इथं आम्ही नाव पण बघितलं नाही त्यांचं. ज्या एरियात जे राहतात तिकडंच, इथं कोण येतात? अश्विनी जगताप पण तुमच्या समोर आहेत. मग त्यांचे भाऊला ओळखत होतो आम्ही. अश्विनी जगतापांशी काही संबंधच नव्हता. आता भाऊचं ओळख असं, आता त्यांच्या काय ओळखच नव्हते ना. आता भाऊंमुळे त्याला ओळखलं जातात. नाना काटेंच्या बाजूने तुमचं मत आहे? हां. इलेक्शन लागलंय, 3 उमेदवार आहेत तुमच्या समोर. अश्विनी जगताप, नाना काटे, राहुल कलाटे. काय वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे की आहे तसंच राहिलं पाहिजे? चांगलं थोडंफार परिवर्तन व्हायलाच पाहिजे ना. परिवर्तन झालं पाहिजे. नाना काटे आणि राहुल कलाटे. काय वाटतं, कोणता उमेदवार चांगला आहे? चांगलं आहे, दोन्ही चांगलं आहे. बरं, नाना काटे, अश्विनी जगताप, राहुल कलाटे 3 उमेदवार तुमच्या समोर आहेत. अच्छा. काय वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे की आहे तसंच राहिलं पाहिजे? झालं पाहिजे. मग काय, नाना काटे की राहुल कलाटे? बोला, तुम्हाला जे वाटतंय ते बोला. हां? नाना काटे की राहुल कलाटे?
बघू की मॅडम असं बघू अश्विनी जगताप मग तसं अगोदरच कसं सांगणार आम्ही सांगू आपण परिवर्तन झालं पाहिजे नाही झालं पाहिजे सुशिक्षित परिवर्तन उमेदवार झालं पाहिजे ना. नाही पाहिजे पाहिजे. अपक्ष पाहिजे महाविकास आघाडीतला पाहिजे काय पाहिजे वाटतं परिवर्तन तर व्हायला पाहिजे तसं नाही सांगू शकत बरं नाव नाही सांगू शकत नाही सांगू शकत 3 उमेदवार आहेत समोर अश्विनी जगताप नाना काटे राहुल कलाटे नाना काटे का बरं परिवर्तन पाहिजे मग राहुल कलाटे का नको तुमच्यात ते अपक्ष आहेत ना ते पण सुशिक्षित चेहरा आहे असू तर नानाकडे नाहीत का मग 3 उमेदवार आहेत समोर नाना काटे अश्विनी जगताप राहुल कलाटे आता तिन्ही पण चांगले उमेदवार आहे बरं परिवर्तन झालं पाहिजे ते आहे तसं राहिलं पाहिजे झालं पाहिजे परिवर्तन परिवर्तन झालं पाहिजे मग नाना काटे की राहुल कलाटे नाना काटे नाना काटे का बरं राहुल कलाटे का नाही? राष्ट्रवादी राष्ट्रवादी बरं नाना काटे राहुल कलाटे की अश्विनी जगताप या पुढे या पटकन आम्हाला म्हणजे नाना काटे नाना काटे का बरं आम्ही राष्ट्रवादी कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यकर्ते म्हणून नाना काटे राहुल कलाटे पण अगोदर होते होते पण नाही आता नाना काटे ठरलंय पहिल्यापासून नाना काटे जायचं बरं.